नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म द विनर स्टडी सेंटर बाळासाहेब शिंदे सरांचं यामध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आता सर, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहे, तर सर स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्हाला शुभेच्छाच देते का? नाही. तर आपण एक नवीन बॅचला सुरुवात केलेली आहे. आणि सर ही नवीन बॅच काय? तर नवीन बॅच ही तुम्हाला फर्स्ट टाइम आज आपण द विनर स्टडी सेंटरवर आपली आज पहिली बॅच आहे, तिचं नाव ठेवलं आपण विजेता. त्या बॅचबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. कृपया जे पण नवीन विद्यार्थी असेल पूर्ण इन्फॉर्मेशन बघा. व्हिडिओ लांबट जाईल पण इन्फॉर्मेशन पूर्ण बघा. का बरं? सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. का की बॅचमध्ये आपण काय काय करणार आहे, लोक तुम्हाला कसं फसवता, लोकांकडे बॅच लावायची परंतु आपल्याकडे वैशिष्ट्य काय, आणि मेन म्हणजे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त की याच्यावर सूट पण राहणार आहे. आणि सर म्हणले उद्या तुमचा वाढदिवस आहे सर, तर वाढदिवसानिमित्त सूट द्या, त्यामुळे आपण याची फीस कम करून देणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं विसरू नका कृपया. मग आता व्हिडिओमध्ये काय काय दिले बघा, व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा, आपण सुरुवात केली बॅच नंबर 1 विजेता बॅच. कोणती बॅच? विजेता. आता दिसत नसेल विजेता बॅच, आपण नावच ठेवले विजेता. का? पहिली बॅच आहे आणि मला माहिती आहे याच्यातून आपल्याला विजयीच व्हायचंय. जितके विद्यार्थी राहणार यांचं गणिताचा डाऊटच दूर व्हायला पाहिजे. गणित म्हणजे काय? सोपं आहे, बाकी काय. आणि महाराष्ट्रामधलं कोणतंही पुस्तक असून द्या, कोणतंही जे नाव तुम्हाला येत असेल ते पुस्तक, कोणतंही पुस्तक सॉल्व करा, ते तुम्हाला 100% जमन, तेही विदाऊट सूत्राचं ही गॅरंटी राहणार. म्हणून या बॅचचं नाव आपण काय टाकलेलं आहे? विजेता बॅच. आपली फर्स्ट बॅचचं नावच काय? विजेता बॅच. तर लक्षात ठेवा, आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय, आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. बघा, आयुष्यामध्ये आपण निर्णय घेतो की मला TAT करायची, मला टेट करायची, मला पोलीस भरती करायची, मला राज्यसेवा करायची, मला PSI STA बनायचं. आपण घेऊन टाकतो, अभ्यास करतो, पण लोक त्याला टोमणे मारता, काय करू लागला, काय करू लागला. मग आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे का अयोग्य हे सिद्ध आपल्यालाच करायचंय. पण ते सिद्ध करणं सोपं नसतं. तर तुम्ही एकदम तुमचे जे मेंटॉर आहे, जे तुमचे टीचर आहे, ते प्रामाणिक, जो तुम्हाला खरं शिकवण त्या माणसांना शिका. जीवनामध्ये कधीच फेल राहणार नाही. त्यासाठी मी लिहिलं सुरुवात करण्याच्या पहिलेच की आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी. आणि मला माहिती आहे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ही जिद्द 102% राहणार म्हणजे राहणार. असं मला सर्वांना डन. आता बघा, आपली बॅच सुरू झाली, 3-4 दिवस झाले सुरू झाली बॅच आहे. ही बॅच कोणासाठी आहे सर? तर ही बॅच आहे TAT, त्यानंतर ही बॅच आहे टेट, ही बॅच आहे पोलीस भरती, रेल्वे, इतर स्पर्धा परीक्षा. याच्यामध्ये तुमचं कंबाईन गटबाल सर, यामध्ये कोणता पॅटर्न? IBPS टीचर्स सर्व पॅटर्न नुसार शिकवणार. तुम्हाला माहिती आहे आपल्या शीटच कशा राहतात? बेसिक, गोल्ड, डायमंड. बेसिक म्हणजे अति बेसिक, गोल्ड म्हणजे थोडंसं का अवघड, डायमंड म्हणजे अति अवघड. म्हणजे विद्यार्थ्यांनी यानंतर गणिताची बॅच करूच नाही, सर्व यामध्ये शिकवणार. या बॅचचं नाव काय? तर या बॅचचं नाव आहे विजेता बॅच नंबर 1. विजेता बॅच नंबर 1 संपूर्ण अंकगणित. तुम्हाला याच्यासाठी बेसिक पासून हाय लेवल पर्यंत बॅच आहे, एकाच क्लासमध्ये भेटन, बॅच कोणत्याच नाही. यासाठी तुम्हाला द विनर स्टडी सेंटर नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. बॅचचं लेक्चर रोज 9 ते 10 राहील. 9, 9:15 वाजेपर्यंत लेक्चर चालू होतं, ते 10:15 पर्यंत लेक्चर राहणार आहे. समजलं? आता जस्ट बेसिक सुरू झाले, बेरीज वजाबाकी. मग बॅच सुरू झाली सर, या बॅचचा सिलेबस काय? बॅचचा सिलेबस काय? सगळ्यात मोठी आतुरता असते, सिलेबस तुम्ही काय घेणार. आता सिलेबस शिकून घ्या की सगळ्यात पहिले आपण सिलेबसमध्ये काय काय घेणार. तर अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम करताना लोक डायरेक्ट काय करतात? संख्याचे प्रकार, त्याच्यानंतर वर्गमूळ इथून सुरुवात करतात. चूक. माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला असं पुस्तकं, तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, पुस्तकं सॉल्व करायचे, तर आपल्या बिल्डिंगचा पाया पक्का असणं आवश्यक आहे. मग पाया पक्का करताना तुम्हाला काय करणं आहे? सगळ्यात पहिले बेसिक कम्प्लीट करावं लागेल. सर बेसिक म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी म्हणजे काय? तर बेरजेचे नियम, वजाबाकीचे नियम, गुणाकाराचे नियम, भागाकाराचे नियम. म्हणजे गुणाकार करताना आपण 5 या संख्येसोबत गुणाकार केला तर डबल हाफ कसे करता? 5 5 या संख्येसोबत गुणाकार केला तर 25 75 कसे येतात?
11 या संख्येसोबत गुणाकार करताना सर्व संख्यांची बेरीज कशी होती, असे काही नियम आहे की जे नियम तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. आणि ते नियम जर पाठ असेल तर 100% तुम्हाला सांगतो अपयश येत नाही. ते नियम तुम्हाला करणं आहे. मग सगळ्यात पहिले आपण काय सुरू करणार, तर आपण घेणार बेसिक. मग बेसिक घेतल्यानंतर बेसिकमध्ये तुमचं काय काय कंप्लीट होणार, तर बेसिकमध्ये पहिलाच चॅप्टर होणार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार प्लस, हेच नाही सर, याचे शाब्दिक उदाहरण. बेरजेचे शाब्दिक उदाहरण कसं, वजाबाकीचे शाब्दिक उदाहरण कसे, गुणाकाराचे भागाकाराचे, हे एकदम बेसिक पासून. मग वर्ग वर्गमूळ घेणार. मग वर्ग वर्गमूळ घेताना जो मास्तर शिकवत त्यालाच पाठ आहे का तेच माहित नाही आपल्याला, असं कसं चालणार आहे. मग आपण विद्यार्थ्याकडून असे वर्ग करून घेणार. तुम्ही जर मला म्हणले सर आम्हाला सांगा 53चा वर्ग तोंडी सांगा, मी म्हणतो 25 मध्ये 3 टाकले 28, 3चा वर्ग 9, किती 25 आणि 28 शून्य 9. मला सर 46चा वर्ग तोंडी सांगा, 46, 25 मधून 4 गेले 21, 4चा वर्ग 16, 21 16. बघून घ्या हेच वर्ग आहे. तुम्ही मशांचा वर्ग तोंडी सांगा, हे बघा 1 2, 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11 121, 12 144, 13 169, 14 196, 15 225, 16 256, 17 289, 18 324, 19 361, 20 400, 21 441, 22 484, 23 529, 24 576, 25 625, 26 676, 27 729, 28 784, 29 841, 30 900. तुम्ही काय मस्त आहे, आम्ही पाठ करतो. इतकं का भारी लावून गेला, उलट म्हणून दाखव. उलट घे भाई, ह्याच स्पीडने उलट पण घेणार. 30चा वर्ग 900, 29चा 841, 28चा 784, 27चा 729, 26चा 625, 25चा 725, 24चा 576, 23चा 529, 22चा 484, 21 441, त्याच्यानंतर 20 400, 19 361, त्याच्यानंतर 18 324, 17 289, 16 256, 15 225, 14 196, 13 169, 12 144, 11 121, 10चा 100, 9 81, 8 64, 7 49, 6 36, 5चा 25, 4चा 16, 3चा 9, 2चा 4, 1चा 1. तुम्ही जसं म्हणलं त्याच पद्धतीने पाठ केलं. मग ही पद्धत तुम्हाला लावणार, कारण तो विद्यार्थी हा शिक्षकाला अनुकरण करतो, शिक्षकाचा ऐकतो, त्या पद्धतीने तुमचं सुद्धा होणार. वर्ग वर्गमूळ याच्यावर शाब्दिक उदाहरण, घन घनमूळ याच्यावर शाब्दिक उदाहरण, आणि मेंटॉसली सोडवायची. ती भिकारी पद्धतीने नाही सोडवणार, a + b चा होल स्क्वेअर होल क्यूब त्या पद्धतीने मेंटॉसने राहणार. मग अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. अपूर्णांकाची बेरीज करताना पाया कसा सेम करायचा, लसावी कशी काढायची, ती लसावीची जी पद्धत आहे तोंडी, ही अशी 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 पद्धत. 4 8 आणि 16 याला भाग द्या, लसावी काढा. हे हा भिकारीपणा मी शिकवणारच नाही, आपण मेंटॉसने लसावी शिकू. त्याच्यानंतर दशांश संख्येचा अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व याच्यामध्ये शिकणार. दशांश संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण सर्व शिकणार. हे झाल्यानंतर बेसिक अंकी संपलं नाही, मग अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरण घेणार, मग बॉडोमस होणार, आणि मग तुमचे सोपे रूप होणार. म्हणजे इतकं सर्व आपण कशामध्ये पाहणार, फक्त आणि फक्त बेसिक. इथं आपलं बेसिक क्लिअर झालं. जसं बेसिक क्लिअर झालं तर आपल्या बिल्डिंगचा पाया बांधण्यात आला. मग पाया बांधून आपण पुढे आलो की मग पाया बांधल्यानंतर आपण सुरुवात करणार कोणता, घातांक व करणी. मग घातांक म्हणजे काय, घातांकाचे नियम, करणीचे नियम कशा प्रकारे राहतात. जर तुम्ही टीईटी टेट बघितलं, सगळ्यात जास्त घातांक करणीवर प्रश्न आहे, आणि लोक स्किप करतात, लोकांना नाही सॉल्व्ह करतात, लोकांना नाही समजत. ते लोकांना सोपं सोपं माहिती आहे, पायासारखा असं गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज, इतकं शिकवताना संपलं नाही भाई. एकदा टीईटीचा पेपर पाहिजे दादा, पेपर फर्स्ट आणि पेपर 2, पागल होशील. मग त्याचं सोल्युशन नाही देणार, का नाही येत ना ते. मग आपण विचारलं नाही इतकं अवघड येत नसतं, पेपरला कसं काय आलं. पण आपल्याकडे तसं चालणार, आणि प्रश्न कसाही राहून द्या, उत्तर आपणच देणार, हे 100% राहणार. त्यानंतर आपण शिकवणार काय, संख्या व संख्याचे प्रकार, समसंख्या, विषम संख्या, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या, बरोबर, समूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संख्या, सगळ्या संख्येचे प्रकार याच्यावरती येणार प्रश्न. पूर्णांक संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या, हे सर्व प्रकार मी लिहून देणार, हे सर्व घ्या. मग त्याच्यानंतर अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरण. मग अपूर्णांक आपण मागे बघितलं, पण त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरण कसे, मध्ये म्हणजे प्लस करणे, मधून म्हणजे काढणे, च्या म्हणजे याचे शाब्दिक उदाहरणाची प्रॅक्टिस. हे झाल्यानंतर एकचल समीकरण, द्विचल समीकरण. मग याच्यावर वेगवेगळे कूट प्रश्न असतात, मांजरीला इतके पाय, कुत्र्याला इतके पाय, अशा प्रकारचे एकचल आणि द्विचल समीकरणामध्ये येतात, बरोबर. त्यानंतर लसावी मसावी. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक. हे तर लोकांसाठी, आपल्यासाठी पाड्यात येणार लहानात लहान संख्या. मग याला विदाऊट सूत्र कसं सॉल्व्ह करायचं, याला सूत्र वापरायचं नाही, काय नाही, फक्त ऑप्शनवरून कसं सॉल्व्ह करायचं पाड्यामध्ये, ही पद्धत तुम्हाला शिकवणार. त्यानंतर विभाजकाच्या कसोट्या. ह्या कसोट्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. जर ह्या कसोट्या तुमच्या पूर्ण असेल, तुम्हाला कोणताही धडा ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करता येतो. हे असं सगळं आपण सुरुवात करणार, कशानंतर, बेसिक नंतर. हे झालं. मग हे झाल्यानंतर
तुमची सुरू होणार सरासरी. आता सगळ्यांना माहिती आहे मार्केटमध्ये सरासरीला असं लिहून देता सरासरी. मग सरासरी काय लिहून देता? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. अरे देवा, अरे भिकारी पद्धत सोडा. मग सरासरीला सूत्र लिहून देता, हाला इतकं झालं. अरे दादा सोडा, आपल्यासाठी सूत्र बित्र नाहीच राहणार. आपण सरासरी म्हणजे काय, हॉटेलमध्ये जायचं, जेवण करायचं, क्वांटरी करायची, इक्वल इक्वल इक्वल, याला मानचं सरासरी. आणि सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण सरासरी शिकतो सूत्र बित्र येत नाही. द्या कोणतंही गणित आपण सूत्र वापरणार नाही. 99% सूत्र वापरणार नाही. 1% असंही सूत्राशिवाय सॉल्व होत नाही, ते आपण सॉल्व करू. बरोबर. मग ती पद्धत शिका. नाही नाही मास्तर म्हणला सूत्रद्वारे, तर मग मास्तरने तसंच सोडून टाका. अरे दादा, तुला जे गणित आहे, तुला जे पुस्तकात दिले ते विदाऊट सूत्र सॉल्व करता बस झाले ना. तू त्याच्याच 3 महिने सोडून तू दुसरे बाहेरचे गणित शोधून तो मास्तर सॉल्व. अरे मला येईन रे, मी आज इथं शिकवत नाही, मी बँकिंगला शिकवते 9 वर्षापासून. तर मला सगळे गणित येणार, पण तुला जमायला पाहिजे. मला येऊन काय करतो, आपल्याला जमलं तर महत्वाचं आहे. त्यानंतर गुणोत्तर प्रमाण. आता गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे 2 टिंब, प्रमाण म्हणजे 4 टिंब. यांचा उपयोग काय, कशा प्रकारे सॉल्व करायचे, ही सर्व माहिती. त्यानंतर वयवारी, ज्याला गुणोत्तर प्रमाण आलं त्याला वयवारी, मिश्रण, भागीदारी जमतं. आणि मिश्रण आपण साधं सुद्धा नाही घेणार. मिश्रणचे पण सुद्धा आपले 10-12 व्हिडिओ असेल. मिश्रणचे एकदम डीपमध्ये राहणार. मिश्रण जे तुम्हाला आलेले ते पण मेंटॉसने लोक एक्स पकडतात. तुम्हाला माहिती आपल्याला एक्स आवडत नाही, आपण एक्स पकडणार पण नाही. मग ज्याला गुणोत्तर प्रमाण आलं त्याला वयवारी, मिश्रण, भागीदारी हे व्हिडिओ येणार. हे झालं की मग आपण सुरू करणार शेकडेवारी. मग शेकडेवारीमध्ये इतके प्रकार आहे. आणि हे बघा, तुम्हाला सोपं वाटतं म्हणून मी सोपं शिकवा, तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून मी सोपं शिकवा. सॉरी, मी तो शिक्षक नाही. असा नालायकपणा माझ्या नशिबात नाही. नाही आले पैसे गम नाही, परंतु तो नालायकपणा करणार नाही. आपल्याकडे बेसिक गोल्ड डायमंड अशी शीट राहते. बेसिकमध्ये अतिश बेसिक, जे तुम्हाला इतर लोक शिकवतात ते बेसिक. गोल्ड म्हणजे अति गोल्ड, डायमंड म्हणजे अवघड. मग यामध्ये सर तुम्ही कोणते गणित घेणार? जे परीक्षा भिमुख आहेत तेच. असे नाही की बाहेरचे कोणतेही गणित घ्यायचे अवघड म्हणायचे इम्पॉर्टंट नाही. IBPS विचारतच नाही. आज मी स्वतः 10 वर्ष लोकांना IBPSचा IBचा पण फुल फॉर्म माहिती नाही. ते इंडिया काहीतरी म्हणणार, ते नाहीयेच. IBPSचा फुल फॉर्म पहिले शिका म्हणा. आणि ते आज IBPSचं लिहिताना IBPSचं गणित शिकवता, IBPSचं बुद्धिमत्ता शिकवता, असं कसं जमणार आहे? जे IBPS विचारतं त्याच दृष्टिकोनातून TCS विचारतं त्याच दृष्टिकोनातून आपण गणित घेणार, जे तुम्हाला जमायला पाहिजे. ते उगच कोणतेही इतर गणित घेणार नाही. नाही तर गणित मार्केटमध्ये भरपूर आहे. उगच लोक काय करतात, थोडं अवघड घेतात, विद्यार्थ्यांना समजलं नाही, इथं ते चालणारच नाही. मग शेकडेवारी झाली. शेकडेवारीनंतर नफा तोटा. मग चक्रवाढ व्याज, सरळ व्याज. तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत जितके मार्केटमध्ये MPSCचे पुस्तक आहे त्या सर्व पुस्तकामध्ये मला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजला कुठंच सूत्र मी वापरलेलं नाही. आतापर्यंत तुमच्या नशिबाने मला सूत्र वापरताच नाही आलं, तोंडीच उत्तर आलं. आणि तीच पद्धत मी तुम्हाला शिकवणार नाही येत. तुम्ही म्हणल्या पण सूत्र वापरा, मी म्हणतो असं केलं उत्तर येऊन मी कशाला सूत्र वापरू, आणि तीच पद्धत तुम्हाला शिकवणार. तर लोक दाखवता चक्रवाढ व्याजला असं असली ते 20% म्हणजे 120 भागिले 100, 120 100 आणि ते कटकुट कर. मला नाही जमत यार, मला ते सूत्र जमत नाही, काय गोष्ट माहीत नाही. मी विदाऊट सूत्र सॉल्व करेन. मग त्यानंतर टाइम अँड वर्क. मग काळ आणि काम. IBPSने यावर्षी असे गणित जबरदस्त विचारलेले ते सगळे गणित घेणार की आपण कन्फ्यूज होऊ. अरे यार, आपल्याला फक्त माहित होतं 2 जणांचं काम, 3 जणांचं काम, दोघांचं काम, एक सोडून गेलं इतकंच माहित होतं. पण यावरती पण प्रकार आहे, ते सर्व आपण प्रकार घेणार. तुम्हाला माहिती आहे आपलं हृदय काय शुद्ध शिल्पॅक बिस्लेरी सारखं, इथं घाणेरपणा आहे का? नाही. मग इथं ते चालणारच नाही. मग ज्याचं कायम काम पक्क झालं तो कोणतं सुरू करणार? नळ व टाकी. मग त्याच्यानंतर आंतरवेळ. सर आंतरवेळ म्हणजे काय? टाइम, स्पीड, डिस्टन्स. हे फक्त आंतरवेळ. याच्यामध्ये लोक रेल्वे बिल्वे लागतात नाही, हे वेगळे. यामध्ये चोराची उदाहरण, रेसला पळण्याचे उदाहरण, प्रत्येक उदाहरण याच्यामध्ये राहतं. ट्रेन कसं काय कसं सर्व. मग त्याच्यानंतर नाव व जहाज. आणि मग याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा घेणार ते म्हणजे काय? रेल्वे. हा वेगळा टॉपिक घेणार रेल्वे. मग याच्यामध्ये सूट, कमिशन, दलाली, रिबेट म्हणजे काय? संभाव्यता. मग तुमची क्रमागत आणि संयोजक, परमिनेशन, कॉम्बिनेशन, प्रोबेबिलिटी, इथपर्यंत आपण चॅप्टर कंप्लीट करणार. मग त्यानंतर अंकगणितीय श्रेणी, परिणामे, शर्यती व कौशल्यपूर्ण खेळ. इथपर्यंत झालं. इथपर्यंत सर्वजण पूर्ण करा, आपण पण पूर्ण करू. इथून येतो पार्ट बी. पार्ट बी कसा? तो राहतो भूमिती. म्हणजे ती भूमितीची भिकारी कन्सेप्ट नाही लावणार. ते भूमिती म्हणजे असं त्रिकोणाला म्हणतात, चौकोण्याला म्हणतात याला, आणि भूमितीचं क्षेत्रमिती घेत का मेन्सुरेशन घेतलं झालं टूड नाही, असं नाही चाललं. भूमितीला साठी
स्वतः आपण 50-60 व्हिडिओ लागतील. भूमिती म्हणजे काय, कशी रेषा म्हणजे काय, बिंदू म्हणजे काय, त्याच्यावरचे गणित, त्याच्यानंतर त्रिकोण, त्रिकोणावरचे गणित, चौकोन, चौकोनावरचे गणित, वर्तुळ, वर्तुळावरचे गणित, मग यांच्या मिश्र गणित, आणि मग मेन्सुरेशन, मग वर्तुळाचे मेन्सुरेशन, मग सगळं, मग 3D डायग्राम. 3D डायग्राम कोणत्या, इष्टिकाची ते असेल, घन असेल, त्या वेगवेगळ्या डायग्राम, त्या सगळं शंकू बिंकू या सर्वांचे. आणि तिथं सुद्धा मी मेंटो जिंदगी सांगेन की बाबा अशा प्रकारचे गणित आलं तर कुठं काय वापरायचं नाही. आणि त्यासाठी युट्यूब लाईव्ह पण आता मी येणार आहे भूमितीसाठी. तर इथं भूमितीची इतक्या डीप मध्ये राहणार, तुम्ही म्हणशाल सर ही भूमिती होती. लोक फक्त काय करता, हा असं झालं, हे भूमितीचं एक पुस्तक घेतलं, त्याच्यातलं कॉपी पेस्ट केलं, हे सूत्र, हे गणित आलं, हे सूत्र. अरे दादा, सूत्र तर सगळ्यांना पाठ आहे. रेषा म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, बिंदू म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणलीचे सगळ्यांना माहिती. सोडवायचं कसं? आणि जे ओरिजिनल गणित आलेले IBPS ते विचारे, जे ओरिजिनल गणित TAT ला आले, टेटला, ते कोण घेणार? ते आपण घेणार. बरोबर, लक्षात ठेवा. झालं. मग यानंतर आपण सुरू करणार कोणतं? बीजगणित. भूमिती झाल्यानंतर कोणतं? बीजगणित. याच्यावर पूर्ण बैजिक राशी असन, वर्गीय समीकरण, नित्य समीकरण, बहुपदी, सर्व बीजगणित होणार. तुम्ही TET ला टेटला बघा, बीजगणितावर सुद्धा गणित आलेले. असं काय बघा, x⁴ प्लस x⁻³ प्लस 4x² मायनस 3x प्लस 5 भागिले 3x² प्लस 3, असं काहीतरी आले. मग याला आपण सॉल्व नाही करत, ह्याला आपण फक्त ऑप्शन पुट करतो. ती मेंटॉसने सांगणार कशा प्रकारे करायचं. मग हा पूर्ण सिलेबस असा आपण कंप्लीट करून घेणार. मग आता पूर्ण सिलेबस सर 28 टॉपिक, इतकं डीप, तर किती महिने लागतील? 3 ते 4 महिने लागतील. आता लोक ही 1-1.5 महिन्यामध्ये संपवतात, मला 4 महिने कसे लागतात? 4 ते 5 महिने लागतात. आणि प्रामाणिकपणे घेतले 5 महिने लागतील. परंतु तोपर्यंत परीक्षा द्यायचं, परीक्षा आली तर त्याच्या लवकर मी 2-2, 3-3 लेक्चर घेऊन पूर्ण करेन. पण जितकं मी आहे तितकं मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करेन. पण जितके मी क्वेश्चन काढले ते सगळे क्वेश्चन घेणार. असं नाही की आली एक्झाम म्हणून मी पळवणार, कमीत कमी घेणार नाही. पूर्ण क्वेश्चन कंप्लीट करणार, ही माझी गॅरंटी, काही असो. मग सर इतका मोठा सिलेबस आहे, फीस किती असेल? सर तुम्हाला असं क्वेश्चन मार्क पडला असेल, हो फीस किती असेल? 1000 रुपये तर मिनिमम फीस असेल. हो, माझ्या बॅचची फीस 1000च आहे. आतापर्यंत मी 1000च घेतली, 1000च फीस आहे. परंतु द विनर स्टडी सेंटर फर्स्ट टाइम बॅच टाकत आहे, म्हणून आपण फीस कम केली आहे. 1000 रुपये फीस होती, तर 1000 रुपये आपण फीस कम करून ही 1000 रुपये कट झाली. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त फक्त आपण फीस ठेवली 600 रुपये, फक्त 600. पहिली बॅच आहे म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी विजेता बॅच सेकंड आहे ना, तर फीज वाढेलच राहणार. 600ची 800 होणार, 800ची 1000. का? मी क्वालिटी देते तर पैसे घेईन. हां, मग तुम्ही म्हणता असं 600 रुपये मार्केटच्या बॅच जर पाहिलं तर स्वस्त आहे. 50 वाल्या सर, काल तर इन्स्टॉल पाहिलं 70 वाल्या 90 वाल्या बॅच आहे, त्या घ्या. तुम्हाला कुठं कुठं स्वस्त इतके देऊन 200 रुपये 300 रुपयाला बॅच आहे, त्या घ्या. माझं काहीच अडचण नाही. पण कसं आहे, ज्याचा हात तुटतो त्याच्याच गळ्यात पडतो, ती गोष्ट आहे. नंतर बॅच झाल्यानंतर समजतं, अरे यार लावली असते तर परवडलं असतं. 600 रुपये 1000 रुपये काय मोठी गोष्ट नाही आहे. परंतु ह्या 600 रुपयाने काय होणार, आपलं जे भवितव्य फ्युचरचा आपला जॉब भेटत आहे ते लय मोठं आहे. आज पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला मेसेज दाखवा, इतके जबरदस्त मेसेज आले की तुमच्या मेंटो जिंदगीने आज पेपर सोपा गेला. आज बघा पोलीस भरतीने सगळ्यात जुने विद्यार्थी लागले. गेल्या वर्षी TET टेटला जे विद्यार्थ्यांचे फोटो आणि तुम्हाला मेसेज दाखवा, तुम्ही बघा ते विद्यार्थी काय म्हणताय. का बरं, गोष्ट मी क्वालिटी देते ना, तर मी तिथे कॉम्प्रोमाइज करणार नाही. फीजमध्ये कॉम्प्रोमाइज जर केलं, कमी घेतली तर मी क्वालिटी पण कमी देणार. आज मी फीज घेते तर कशामुळे घेते, फक्त पहिली बॅच म्हणून 600 फीज आहे. जरी दुसरी बॅच असेल तर मी फीज जास्तच घेणार, पण मी क्वालिटी देणार म्हणजे देणार. याच्यानंतर तुम्हाला कोणाची बॅच करायची गरज राहणार नाही. सर आम्ही एक्स्ट्रा काय करायची गरज काहीच नाही. मी तुम्हाला टेस्ट बीज सगळं सांगतो, काय काय देणार आहे, सर्व काही याच्यामध्ये राहणार. सर फीज कशी पे करायची? फीज पे करण्यासाठी फोनपे UPI वर तुम्ही करू शकता. फोनपे नंबर कोणता सर? तुमचा 98 60 59 33 22. यावर फीज काय करायची? फोनपे करायची 600 रुपये. फोनपे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तो स्क्रीनशॉट पाठवला मला, स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, द विनर स्टडी सेंटर नावाचा असा ॲप आहे बघा, त्याच्यावर असं हे लोगो आहे. हा प्ले स्टोअरमध्ये ॲप डाउनलोड करायचा. ॲप डाउनलोड केला की मी तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड करा आणि मग तुम्हाला विजेता बॅच फर्स्ट दिसन. समजूला सर्वांना? गुड. त्यानंतर सर टीच. सर तुम्ही टीच कशा प्रकारे करता? तर बघा पिल्लांनो, टीच करताना IBPS एक्सपर्ट फॅकल्टीकडून तुम्हाला भेटणार आहे, की जी फॅकल्टीने आत्तापर्यंत स्वतःला सिद्ध केलेलं आहे, अशी फॅकल्टी आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अनुभवून घ्या. सगळ्यात जास्त कोर्स गेल्या वर्षी आपलं कोणाचे विकले ते माहिती आहे. त्यानंतर नियमित लाईव्ह लेक्चर असणार आहे. हो. त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यू आहे. हो. त्यानंतर नोट्स भेटणार आहे. कोणत्या नोट्स भेटणार तुम्हाला? PDF, जे मी शिकवून त्याच्या सगळ्यांच्या PDF तुम्हाला भेटणार आहे, PDF नोट्स. त्यानंतर सर प्रॅक्टिस टेस्ट. हो.
प्रत्येक टॉपिकच्या बेसिक गोल्ड डायमंडनुसार तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट पण भेटणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन, हो डाऊट क्लिअरिंग सेशन राहणार आहे. एखाद्या संडेला 15 दिवसातून एकदा जेव्हा टॉपिक संपन तुम्ही मला व्हॉट्सअपला डाऊट पाठवायचे, तितके डाऊट मी सेशन यूट्यूबला नाही तर आपला स्पेशल घेणार आहे. हे सर्व सिस्टीम चालणार. मला सांगा, मी इतकी सर्व सिस्टीम देते तर काम बनतं का नाही हजारचं? परंतु फक्त स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण याची फीज किती ठेवली आहे? फक्त आणि फक्त 600 रुपये फीज राहणार आहे, बाकी काही नाही. यस, बघा, जिंदगी मौके कम इंतहा ज़्यादा लेती है. हे फ्युचरचे तुम्ही जे अभ्यास करत आहे, मग याच्यावर 2 शब्द बोलायचे झाले की आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर, हे बघा, हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर लंग लाएगी. बघा, हौसले ठेवा. मला माझ्यावर गॅरंटी आहे की माझ्याकडं अ ब क येणारा विद्यार्थी, काहीच येत नाही, इतक्या वर्षाचा गॅप आहे, तो विद्यार्थी पण आला त्याचं गणित कसंही करून कंप्लीट होणार, पूर्ण येणार गणित, ही माझी गॅरंटी आहे. तर कृपया म्हणतो, त्यामुळे 2 शब्द लिहिले की हे तुम्ही अभ्यास करताना हे तुमच्यासाठी आज रस्ता बनाली आहे तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. आणि येणार म्हणजे येणार. आत्तापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं त्या प्रेमापुढे इथपर्यंत रंग लागला, याच्यानंतर सुद्धा रंग लागणार म्हणजे लागणार. सर लाईटाचं काय? आता हे पहा, इथं पण मी सांगितलं तुम्हाला कसं आहे म्हणून. तर बघा, ठाम राहायला शिकाव. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठेही करता येते. ठाम राहायला शिका. फक्त ठाम राहा. मास्तर, मला विश्वास आहे सरांवर, मला सरांवर विश्वास आहे, सर करणार म्हणजे करणार. मला माहिती आहे विनर्सवर मला विश्वास आहे, विनर्सचे सगळे सर लोक टॉप आहे, मी होणार, हे मला ठाम आहे. तर ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. लक्षात ठेवा, फक्त ठाम राहा, बाकी काहीच नाही. आणि जर असे तुम्ही ॲटिट्यूड मध्ये राहणार तर 100% तुम्हाला सक्सेस भेटन म्हणजे भेटन, अशी माझी इच्छा आहे. आणि मला माहिती आहे, जर कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि या बॅचचा आनंद घ्या. आणि विजेता बॅचमध्ये विजेता होण्यासाठी ॲडमिशन लवकरात लवकर करा. बाकी धन्यवाद. नम्रतेची विनंती. बाय.